नमस्कार. तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या युवर ज्योतिष या चॅनलमध्ये. मी पंडित रेखा गोसावी. आज आपल्यासाठी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे दोन ग्रहण याच महिन्यात 15 दिवसात होणार आहे. त्याबद्दल आपण चंद्रग्रहणाची माहिती घेणार आहोत. 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1:30 चंद्रग्रहण होईल. हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे. याचे काय नियम आहेत ते आपण बघू. याला ब्लड मूनही म्हणतात, कारण याच्यामध्ये चंद्र पूर्ण लाल रंगाचा दिसतो. यामध्ये आपल्याला नियम पाळायचे आहे. काही नियम आहेत जे भारतात सर्वत्र दिसणार आहे हे ग्रहण, म्हणून आपण हे ग्रहणाचे नियम पाळायचे आहे. चंद्रग्रहणामध्ये गरोदर महिलांनी आणि मुलांनी काही नियम पाळायचे आहेत. त्यासाठी ते नियम पुढील प्रमाणे आहेत. चंद्रग्रहण हे कुंभ राशीतून लागणार आहे. कुंभ राशीतून हे ग्रहण लागणार आहे, त्यामुळे कुंभ राशीवर याचा विशेष परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे 12 राशींवरही याचा वेगवेगळा परिणाम होणार आहे. आपण ते सर्व बघणार आहोत. त्याआधी आपल्याला कुंभ रास म्हणजे काय, तर कुंभ रास म्हणजे तुमच्या जीवनातील सोशल काम व दानशूरपणा, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, तुमची संगत हे सर्व दाखवतो. अमृताचा कुंभ म्हणजेच कुंभ रास. त्याचप्रमाणे या सर्वांचा आपल्या जीवनावरती परिणाम होणार आहे. चंद्र आणि राहू हे समोरासमोर येणार आहे, म्हणून ग्रहण लागणार आहे. गरोदर स्त्रियांनी या काळात घराच्या बाहेर जाऊ नये किंवा चंद्रग्रहण बघू नये आणि टोकदार वस्तूंचा वापर करू नये. त्याचप्रमाणे लहान मुलांनीही यामध्ये विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांना उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण बघू देऊ नये. त्यांनी एखाद्या दुर्बिणीचा किंवा गॉगलचा वापर करावा. त्यानंतरच त्यांना ग्रहण बघायला पालकांनी परवानगी द्यावी. पालकांनीही ग्रहण बघताना काही नियम पाळायचे आहेत. दुर्बिणीने बघायचे आहे. उघड्या डोळ्यांनी हे ग्रहण बघायचे नाही, कारण त्याचे जे किरण असतात ते हानिकारक असतात. ते तुमच्या डोळ्यांवरती आणि शरीरावरती परिणाम करतात. म्हणून दुर्बिणीने हे ग्रहण बघावे. ग्रहण बघणे हा एक खूप चांगला योग खूप चांगला आहे, कारण दुर्मिळ योग आहे. ही खगोलीय शास्त्रीय घटना आहे जी नक्कीच बघायला हवी सर्वांनी. त्याचप्रमाणे याचा आपल्या सर्वांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहेत किंवा 12 राशींवर काय परिणाम होणार आहे ते बघू. ग्रहण संपल्यानंतर तुम्ही स्नानादी कर्म करून दानधर्म करायचा आहे, मंत्रजप करायचा आहे. ग्रहण काळामध्ये आपण आपल्या घरातील देवघर किंवा पूजाघर ह्या ठिकाणी देवांना हात लावायचे नाही आहे. फक्त मंत्रजप करायचा आहे. देवांना आंघोळ वगैरे घालायची नाही आहे. मंदिराचे दरवाजे बंद करायचे आहे. फक्त मंत्रजप, ध्यानधारणा या काळामध्ये करायची आहे. ग्रहण संपल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी स्नानादी कर्म करून आणि स्वच्छ आंघोळ करून तुमच्या जवळपास असलेल्या एखाद्या ठिकाणी तुम्ही जाऊन दानधर्म करू शकतात किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे जवळपास असलेल्या अनाथाश्रमामध्ये जाऊनही तुम्ही दानधर्म करू शकतात. 12 राशींवरही या ग्रहणाचा परिणाम होणार आहे. आपण दुसऱ्या दिवशी दानधर्म करणार आहोत, पण आपण चंद्रग्रहण चालू असेल त्यावेळेस या ग्रहण काळामध्ये 12 राशीच्या लोकांनी काय त्याचा आपल्यावर परिणाम होणार आहे, तर आपण त्यासाठी काय उपाययोजना करायला हव्या, काय मंत्र साधना करायला हवी ते आता आपण बघणार आहोत. तर आपण 1 ते 12 राशींवरती त्याचे होणारे परिणाम आणि त्यांनी काय जप करायला हवा हे आता आपण बघणार आहोत. तर आता पहिली रास आहे मेष. मेष म्हणजेच एरियस ही राशी. या राशीला ग्रहण हे कुंडलीच्या 11व्या भावातून म्हणजेच लाभभावातून आहे. इन्कम चेंज होईल. नोकरी किंवा बिझनेस, मित्रांबरोबर अनबन होऊ शकते किंवा काही मित्रही मिळतील नवीन. या ग्रहणाचा परिणाम सर्वांसाठीच, म्हणजेच हे ग्रहण 1 दिवस असते, पण याचे परिणाम 3 महिने ते 90 दिवस तुम्हाला भोगायला लागतात. म्हणून या ग्रहण काळामध्ये आपण मंत्रसाधना करायला हवी. मेष राशीच्या लोकांना प्रतिष्ठा तर वाढेलच, त्यांचा बिझनेसही वाढू शकतो, यांना फायदाही होऊ शकतो. यांनी ग्रहण काळामध्ये जेवण करू नये, जेवण टाळावे. त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 माळ जप करायला हवा. हे मेष राशीच्या लोकांनी चंद्रग्रहण चालू असताना करायचं आहे. त्यानंतर दुसरी रास आहे वृषभ. वृषभ म्हणजे टॉरस. यांच्या
10व्या भावात ग्रहण आहे. या राशीच्या लोकांना म्हणजे टॉर्चर, तुम्हाला असं वाटेल की मला कोणीतरी दुर्लक्षित करत आहे. पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात. असं वाटू शकतं तुम्हाला की मला सर्वच दुर्लक्षित करत आहे. तुमच्याकडे नवनवीन संधी येऊ शकतात. नवीन स्किल तुम्ही शिकू शकतात. हेल्थ खराब होऊ शकते, थोडं हेल्थची काळजी घ्या. नारायण किंवा विष्णूची पूजा करा किंवा नारायणाचा किंवा विष्णूचा मंत्र जप तुम्ही करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय 11 माळी जप करा. तुमच्या राशीला जर राहूची किंवा गुरुची अंतर्दशा किंवा महादशा असेल तर नक्कीच या मंत्राचा जप करा आणि तुम्ही स्वतःला सुरक्षित करा ह्या 3 महिन्यांकरता. त्यानंतर आहे आपली पुढची रास जी आहे मिथुन. आता आपण मिथुन राशीसाठी बघणार आहोत की काय आहे त्यांच्यासाठी. मिथुन राशीसाठी हे ग्रहण उत्तम आहे. त्यांच्यासाठी 9व्या भावामध्ये म्हणजेच त्यांच्या लाभदायकसाठी म्हणजेच त्यांच्यासाठी लाभदायक आहे. पैसा येईल, अचानक कुठून तरी त्यांना धनलाभ होऊ शकतो. त्याचप्रमाणे काहीतरी परिवर्तन त्यांच्या जीवनामध्ये होऊ शकतो. त्यांनी थोडी तब्येतीची काळजी घ्या. त्यांनी कुलदेवतेचा किंवा गणपतीचा मंत्र जप केला तर त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. त्यांना लाभभावामधून ग्रहण होत असल्यामुळे त्यांना लाभ होऊ शकतो. त्यांच्यासाठी हे ग्रहण चांगलं आहे. मिथुन राशीच्या लोकांच्या भाग्यभावात हे ग्रहण योग बनत असल्यामुळे त्यांना अचानक लाभ होऊ शकतो. त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांना हे ग्रहण चांगलं आहे. त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला गुरु असेल तर गुरुमंत्राचा जप केला तर तुमच्यासाठी चांगला आहे. पुढची रास आहे कर्क म्हणजे कॅन्सर. ह्या राशीसाठी हे ग्रहण त्यांच्या कुंडलीच्या 8म भावामधून ग्रहणयोग बनत आहे. त्यामुळे रहस्यमय दुर्घटना, अचानक एखादा लाभ किंवा अचानक हानी होऊ शकते. घरात किंवा परिवाराच्या बाहेर कोणाशीही तुमचा वाद होऊ शकतो किंवा अचानक मनमुटाव, भांडण, गैरसमज असे होऊ शकतात. अचानक खर्चही होऊ शकतो. तुम्ही मंत्र, मेडिटेशन, ध्यान, जप हे करा. हे तुमच्यासाठी जास्त चांगलं असेल. कर्क राशीच्या व्यक्तींनी शंकराच्या मंदिरात जाणं हे फार चांगलं आहे. पुढचे 3 महिने त्यांनी तर नक्की शंकराच्या मंदिरात जाऊन जलाभिषेक करणं हे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. पितृमंत्राचा जप त्यांनी या काळामध्ये म्हणजे ग्रहण काळामध्ये करायला हवा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप त्यांनी करायला हवा. हा त्यांच्यासाठी उत्तम आहे. आणि ओव्हर थिंकिंग करू नका. मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला वादविवाद किंवा बदनामी या सर्व पेनफुल गोष्टीतनं बाहेर येण्यासाठी तुमच्यासाठी खूप चांगलं असेल. त्यानंतर आहे पुढची रास सिंह रास. सिंह राशीच्या 7म भावातनं ग्रहणयोग बनत आहे. त्यामुळे दाम्पत्य जीवन किंवा पार्टनरशिप यामध्ये काही गडबड होऊ शकते किंवा वादविवाद, भांडण होऊ शकतात. थोडी सावधगिरी बाळगायला हवी. स्वतःच्या रागावर कंट्रोल करायला हवं. स्वतःच्या तब्येतीचीही काळजी घ्यायला हवी. त्यांनी यावेळेस म्हणजे चिडचिड होणं किंवा जास्त खर्च होणं यावर थोडं लक्ष द्यायला हवं. काही जुने आजार तुम्हाला पुन्हा उद्भवू शकतात. तुम्ही करायला गेले एक आणि होणार एक असं होऊ शकतं. त्याचप्रमाणे नवीन मित्रही भेटू शकतात तुम्हाला. त्यांच्यासाठी मंत्र जप आहे ओम नमः शिवाय. या मंत्राचा 11 माळा जप करू शकता किंवा शिवमंदिरात जावे. हे तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि त्याचप्रमाणे शनी महाराजांचं जे आहे तुमच्या राशीमध्ये सध्या अंतिम ढैया चालू आहे. त्यामुळे थोडी काळजी घ्यायला हवी यांनी. कारण शनी हा तुमच्या म्हणजे शनीचं जे भ्रमण आहे हे तुमच्या अष्टमातून चालू आहे. पुढची रास आहे आपली कन्या. कन्या राशीच्या 6व्या घरातून ग्रहणयोग बनत आहे. तुमच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा होऊ शकते. शत्रूंपासून तुम्हाला थोडी राहत मिळेल. तुमचे विरोधी परास्त होतील. कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहेत. सतर्क राहा थोडं, पण तुम्हाला सफलता नक्की मिळणार आहे. नोकरीमध्ये किंवा व्यापारामध्ये तुम्हाला काही शुभ समाचार प्राप्त होऊ शकतात. तुमची वाणी उत्तम आहे. फक्त त्यावर थोडं संयम ठेवायला हवा. काही खर्च होतील
जे अचानक येतील, पण ते चांगलेही असतील. हेल्थची थोडी काळजी घ्या. कालभैरव अष्टक हे 11 वेळेस तुम्ही वाचू शकता ग्रहण काळामध्ये. नवीन क्रिएटिव्हिटी चांगली होईल. नोकरीमध्ये तुम्हाला नवीन काही गोष्टी करण्यासाठी किंवा बिझनेसमध्ये नवीन काही गोष्टी करण्यासाठी चांगली संधी आहे. म्हणजेच हे ग्रहण तुमच्यासाठी चांगलं आहे. पुढची रास आहे तुला. तुला राशीच्या पंचम भावातून ग्रहण लागणार आहे. हे संतान स्थान आहे, त्याचप्रमाणे विद्येचं स्थानही आहे. तुम्हाला तुमच्या मुलांची काही काळजी असू शकते. अचानक मुलांची हेल्थ खराब होऊ शकते किंवा मुलांसाठी काही अडचणी येऊ शकतात. त्याचप्रमाणे हे आपल्या विद्याभ्यासाचे म्हणजे शिक्षा क्षेत्राचेही स्थान आहे. बुद्धी किंवा अशा काही गोष्टी आहेत जिथे तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे, जे खूप विचारपूर्वक घ्यावे लागणार आहेत. काही जुने आजार असतील हाडांचे, ते पुन्हा वर डोके काढू शकतात. तुम्हाला जर दुसऱ्या देशात जाण्याचा विचार तुम्ही केला असेल तर तो योग तुम्हाला येऊ शकता. नवीन प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकता. तुमचे काही पेंडिंग कामं असतील ते पूर्ण होऊ शकतात. नवीन चॅलेंज आहेत ते तुम्ही पूर्ण करू शकतात. हनुमान चालीसा 11 वेळेस वाचणे आणि रामनामाचा जप करणं हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. तुला राशीसाठीही हे ग्रहण खूप चांगलं असणार आहे. तुला राशीनंतर आहे आपली वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या भावातनं हे चंद्रग्रहण लागणार आहे. याचा परिणाम म्हणजे घर, परिवार, सुखसुविधा यांच्यावर होणार आहे. तुम्ही एखादं वाहन खरेदी करू शकता किंवा धार्मिक यात्रांवर जाऊ शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या आईच्या तब्येतीविषयी थोडी तुम्हाला काळजी असेल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये थोडं सतर्क राहावं लागेल. तिथे तुम्हाला सफलताही मिळू शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला थोडा विसराळूपणा येऊ शकतो. कामामध्ये थोडा बदल होईल. मनामध्ये काहीतरी चलबिचल होऊ शकते. मेडिटेशन, योगा, जिम करणं हे तुमच्यासाठी खूप चांगलं राहील. ओम नमो भगवते वासुदेवाय 11 माळा जप तुमच्यासाठी खूप चांगला आहे. या राशीसाठी ओव्हर थिंकिंग हा प्रकारही होऊ शकतो. त्यामुळे यांनी मेडिटेशन करणं, योगा करणं, जिम करणं हे तुमच्यासाठी उत्तम आहे या काळामध्ये. वृश्चिक राशीनंतर जी रास आहे धनुरास. धनुराशीसाठी हे ग्रहण 3ऱ्या भावातून लागत आहे, ज्याचा परिणाम म्हणजे तुमचा आत्मविश्वास, साहस वाढेल. भाऊ बहिणी, मित्र यांचा सहयोग मिळेल किंवा कुठे फिरायचं असेल तर त्या ठिकाणीही तुम्हाला उत्तम आहे. करिअरसाठी पण तुम्हाला चांगले अवसर मिळणार आहे. लांब म्हणजे खूप लांबपर्यंत तुमची ही प्रगती होणार आहे. तुम्हाला खूप पुढे जाण्यासाठी चांगले अवसर मिळणार आहे. किंवा एखादा आजार असेल जो जुना असेल, खूप वेळपासून चालू होत आलेला असेल, त्याच्यातनं तुम्ही बाहेर याल. तुम्हाला उत्तम आरोग्य मिळू शकतो. त्याचप्रमाणे विवाद किंवा ज्या ठिकाणी संपत्ती असेल, विवाद असेल, तिथेही तुम्हाला चांगलाच आणि उत्तम असा निर्णय मिळू शकतो. नोकरीमध्ये काही बदलाव होऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही जे काही विचार केलेले आहेत ते पूर्ण होऊ शकतात. तुमच्या इच्छा, आकांक्षा नक्की पूर्ण होऊ शकतात. धनुराशीच्या लोकांसाठी चिडचिड करणं थोडं कमी करा. त्याचप्रमाणे उगाचच फसाल अशा प्रकारे कुठे अडकू नका. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 माळा जप करायला हवा. पुढची रास आहे मकर. मकर राशीसाठी हे ग्रहण त्याच्या 2य घरातून होत आहे. त्यामुळे परिवारातील व्यक्तींशी वाद होऊ शकतात. पैसे फसतील. पैसे कोणाला उसने देऊ नका. फसवणूक होऊ शकते. खाण्यापिण्याची काळजी घ्या. फूड पॉयझनिंग होऊ शकतं. त्याचप्रमाणे खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. माता दुर्गाचा जप करा. दुर्गा मातेचा जप हा तुमच्यासाठी धनदायक, धनसंबंधी समस्या न बाहेर येण्यासाठी चांगला आहे. करिअरमध्ये नवीन अवसर मिळू शकता. प्रमोशन होऊ शकतं. सकारात्मक बदल घडू शकता कार्यक्षेत्राच्या ठिकाणी. तुमच्यासाठी उत्तम आहे ग्रहण. त्यानंतर पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीसाठी तर हे ग्रहण कुंभ राशीतनंच हे ग्रहण होत आहे. म्हणजे प्रथम भावातनं हे ग्रहण होत आहे आणि त्याचा असर तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये पडू शकतो. जीवनसाथीची तुमच्या तब्येत खराब होऊ शकते. पती किंवा पत्नीची मानसिकता बिघडू शकते. तुमची स्वतःची ही मानसिकता बिघडू शकते. थोडं समजदारीने
कुठल्याही गोष्टीमध्ये निर्णय घ्या. तुमचा कारोबार असेल, जॉब असेल किंवा घर असेल, नकारात्मक विचार असणाऱ्या गोष्टी तुम्ही टाळायच्या आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही ठिकाणी तुमच्या कामामध्ये मनामध्ये निगेटिव्ह विचार येऊ देऊ नका. तुमच्याकडे धन येऊ शकते. नवीन कामामध्ये, नवीन जॉबमध्ये तुम्हाला चांगलं स्किल आहे. शिवमंत्राचा जप करा जो तुमच्यासाठी फायदेमंद आहे. तुम्ही बिझी राहाल यावर्षी. त्याचप्रमाणे तुमच्यासाठी हे ग्रहण चांगलं आहे. राशीच्या लोकांनी त्यांना चांगला फायदा मिळावा यासाठी शिवमंत्राचा जप करायचा आहे आणि कुलदेवतेचा. त्यापुढील रास आहे मीन रास. मीन राशीच्या 12व्या भावातूनच हे ग्रहण सुरू होत आहे. त्यामुळे चुकीच्या गोळ्या औषधं घेणं किंवा कामामध्ये अडथळा येणं या गोष्टी होऊ शकतात. त्यांची हेल्थ खराब होऊ शकते. मीन राशीचा स्वामी गुरु आहे आणि हे ग्रहण ज्या नक्षत्रातनं लागत आहे ते नक्षत्रही गुरुचं आहे. त्यामुळे त्यांनी थोडी काळजी घ्यायला पाहिजे. पूर्व भाद्रपदा या नक्षत्रातनं हे ग्रहण लागत आहे. मीन राशीसाठी विदेशामध्ये जाण्याचा योग येऊ शकतो. व्यापारामध्ये फायदा होऊ शकतो. इमोशनल थोडं होऊ शकतात तुम्ही. त्यामुळे थोडी काळजी घ्या आणि कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करा. तुमच्यासाठी अभ्यासामध्ये हे ग्रहण चांगलं आहे. तुम्हाला विष्णू सहस्रनाम ऐकणं हा उपाय आहे. त्या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनाम ऐकू शकता किंवा विष्णूची उपासना करू शकता. हे तुमच्यासाठी चांगलं आहे. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन माहिती घेऊन येत जाईल. मी पंडित रेखा गोसावी, रेकी ग्रँड मास्टर आणि ज्योतिषी टॅरो कार्ड रीडर. तुम्हाला कोर्स करायचा असेल तर कोर्सही मी शिकवते. माझ्या कोर्समधनं तुम्हाला जी माहिती हवी तीही तुम्ही मिळू शकता. तुमचं करिअरही करू शकता. रेकी, टॅरो कार्ड, अंकशास्त्र यासारखे मी क्लासेस घेते. थँक्स फॉर वॉचिंग. माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही अजून नवीन विषय असतील ज्याबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे त्याबद्दल मला मेसेज करा. मी तुम्हाला नवनवीन गोष्टींचे व्हिडिओ घेऊन येईन. धन्यवाद.